मित्रांनो, जय शिवा, जय मूल निवासी, जय जोहार. 16 ऑगस्ट 2024 रोजी गोंदिया जिल्ह्यातील जेने रावणवाडी ह्या गावामध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. आदिवासी परिषद. ह्या आदिवासी परिषदेमध्ये बिरसा ब्रिगेडचे संस्थापक माननीय इंजिनियर सतीशदादा पेंदाम आणि विलासदादा भोगारे आणि इतर बिरसा ब्रिगेडचे कार्यकर्तेसुद्धा उपस्थित होते आणि गावातील सर्व गावकरी आणि समाज बांधव हे सुद्धा उपस्थित होते. तर ह्या कार्यक्रमामध्ये सर्वात अगोदर तुम्ही विलासदादा भोगारे यांनी जे भाषण दिलेलं आहे आणि समाजाला प्रबोधन केलेले आहे हे ऐका. कारण त्यांनी जे मुद्दे आपल्याला सांगितलेले आहेत ह्या भाषणामध्ये, ह्या मार्गदर्शनामध्ये फार महत्त्वाचे आहेत. जसं आता ज्वलंत मुद्दा म्हणजेच गडचिरोली जिल्ह्यातील जे धानोरा तालुक्यातील जपतलाई ह्या आश्रमशाळेमध्ये 4 मुलींचे दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि ते एक सापाच्या दंशामुळे. याच्याबद्दल सुद्धा विलासदादांनी ह्या प्रशासनाचा, आदिवासी विभागाचा एक भोंगड कारभार कसा चालतो याचंसुद्धा विश्लेषण करून दिलेलं आहे. गुलामों का कोई धर्म नहीं होता, उनका एक ही धर्म होता है और वो है संघर्ष संघर्ष संघर्ष. ही हाक देत या देशामध्ये सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी आणि विशेषतः आदिवासींच्या जल जमीन जंगलावरील अधिकारांची लढाई लढणारे क्रांतीसूर्य महामानव भगवान बिरसा मुंडा या देशातील तमाम शोषित, पीडित, वंचित बहुजन वर्गांसाठी त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराची जाणीव करून देऊन त्यांच्याकरिता या देशामध्ये जगातील सर्वात मोठे आदर्श असे संविधान तयार करणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी बहुसंख्येने महिला बसलेल्या आहेत. या महिलांना या ठिकाणी बसण्याचे अधिकार प्रदान करणारे, शिक्षणाचे दारे खुले करणारे महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. आपण अशी जे दावे ते दुसऱ्याशी सांगावे, सहन करून सोडावे सकळजन. कीर्तन प्रवचन नसावी नुसती मनोरंजन, ज्याने उद्धारिती गावाचे जीवन तैसे कार्य करावे. हे वचन देणारे संत सूर्य तुकाराम महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, कर्मयोगी गाडगे महाराज. या देशामध्ये पहिले बहुजन राजे. खबरदार, जरी शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला हात लावला तरी तुमचे हात कलम केले जातील असा फतवा जारी करणारे छत्रपती शिवाजी महाराज. आपल्या राज्यामध्ये, आपल्या संस्थानामध्ये बहुजनांसाठी 50% जागा राखून ठेवणारे राजश्री शाहू महाराज. त्याचप्रमाणे या देशामध्ये स्वातंत्र्यासाठी जे स्वातंत्र्य योद्धे झाले, त्या स्वातंत्र्याच्या लढाईपैकी 70% स्वातंत्र्याची लढाई लढणारे आदिवासी महानायक वीर बाबूराव शेळमाके, क्रांतीवीर तंट्या भील, सिद्धू कान्हू, तमाम आदिवासी महामानव, या सर्व महामानवांना प्रथमतः या विचार मंचाच्या माध्यमातून मी कोटी कोटी आदरांजली अर्पित करतो, कोटी कोटी अभिवादन करतो. आज या ठिकाणी आदिवासी अधिकार परिषदेच्या स्वरूपामध्ये आदिवासी अधिकार परिषद व सामाजिक शिक्षा व दीक्षा समारोह या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेलं आहे. आता मागेच 9 तारखेला विश्व आदिवासी दिवस साजरा करण्यात आला. त्या विश्व आदिवासी दिवसाच्या धर्तीवरच हा प्रोग्राम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. आणि या कार्यक्रमाला आमच्या बिरसा ब्रिगेडचे संस्थापकीय अध्यक्ष, राष्ट्रीय संघटक सन्मान्य सतीशदादा पेंदाम साहेब मंचावर उपस्थित आहेत. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष PS खांडबाई साहेब, त्याचप्रमाणे पंधरे सर आणि मंचावर ज्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत झाले ते मंचावर विराजमान सन्मान्य गण आणि ज्यांच्या माध्यमातून आणि ज्यांच्याकरिता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे ते आपण समाज बांधव आणि सर्व आयोजक मंडळ. बंधूंनो, देशामध्ये खूप विपरीत परिस्थिती आहे. देशामध्ये खूप विपरीत परिस्थिती आहे आणि त्या विपरीत परिस्थितीमध्ये सगळ्यात बेकार परिस्थिती कोणाची असेल तर ती आदिवासींची आहे. आज आमच्या समाजाचं भविष्य म्हणजे आमचा विद्यार्थी. आदिवासी समाजाचं भविष्य म्हणजे आमचा विद्यार्थी. कारण वैचारिक आंदोलन ज्या ज्या ठिकाणी चालू आहे तो वैचारिक आंदोलन विद्यार्थ्यांनीच उभं केलेले आहेत. त्या विद्यार्थ्यांमधून काही लोक सिनियर झाले, समाज जीवनामध्ये गेले, पण अजूनही नागपूरमध्ये जो स्ट्राईक चालू
चालू आहे, तो स्ट्राईक कशासाठी? शिक्षणासाठी. आमच्या पोरांना इथली सरकार, या देशातली सरकार 26 वर्षाच्या नंतर आदिवासीला शिक्षक येणार नाही म्हणते. नोकरी लागण्याची वयोमर्यादा तुमची 42 आणि शाळा शिकताना 26च्या नंतर त्याला शिक्षक येणार नाही. एखादा BAW झाला, एखादा MAW झाला, त्याच्यानंतर त्याला शिक्षण घ्यायचं आहे. त्याच्याकरिता तुमच्या वसतिगृहाचे द्वारे बंद केलेले आहेत. दुसरी गोष्ट, इथली सरकार म्हणत आहे बंधूंनो, 15 किलोमीटरच्या आतमधल्या वसतिगृहामध्येच तुमचा प्रवेश केला जाईल, त्याच्या बाहेरच्या वसतिगृहामध्ये तुम्हाला प्रवेश केला जाणार नाही. अशा भरपूर बाबी अटी त्या ठिकाणी लागून आदिवासींच्या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित करण्याचे काम इथली सरकार करत आहे. तुम्ही आता 9 ऑगस्ट पाहिल्या. 9 ऑगस्टला तुम्ही जागतिक आदिवासी दिवस म्हणता. 9 ऑगस्ट हा देशभरामध्ये जागतिक आदिवासी दिवस म्हणून आपण मनवतो. जागतिक आदिवासी दिवस म्हणजे काय? जगातील 146 देशांमध्ये जे आदिवासी आहेत, त्यांचे जे इंटरनॅशनल लेवलवरती त्यांचे मूल अधिकार आहेत, त्या मूल अधिकारांच्या डिक्लेरेशनचा तो जागतिक आदिवासी दिवस आहे. परंतु आमची शोकांतिका अशी आहे, आम्ही नाचतो, आम्ही गातो, आमच्या संस्कृतीमध्ये नाचणे तिथपर्यंत ठीक आहे, पण नाचण्या व्यतिरिक्त लढणे सुद्धा आम्हाला काळाची गरज आहे. इथली व्यवस्था आम्हाला आदिवासी मानण्यास तयार नाही. राष्ट्रपती आमची 7 मुख्यमंत्री आहेत संपूर्ण भारतामध्ये आदिवासी समाजाचे, 750 आमदार आणि 47 खासदार, तरी सुद्धा आमच्या सरकारवर वजन बनत नाही. हा विचार करण्याची बाब आहे. उलट हे इथली गव्हर्नमेंट का सांगते भारतामध्ये आदिवासी नाही, भारतामध्ये जे आहेत ते जनजाती आहेत म्हणते. का म्हणते? जनजाती. बिरसा मुंडाच्या जयंतीला जनजाती पर्व म्हणून आदिवासींमध्ये आदिवासीच्या विरोधात लढवण्याचं षडयंत्र या देशामध्ये केल्या जात आहे. जनजाती म्हणायला सरकारला बरा वाटते, आदिवासी म्हणायला हरकत काय? आम्ही आदिवासी आहोत ना, आम्ही मूलनिवासी आहोत ना, मला मूलनिवासी आदिवासी का बरं इथली सरकार म्हणत नाही? आणि जेव्हा इंटरनॅशनल लेवलवरती, युएनच्या धर्तीवरती, संयुक्त राष्ट्रसंघामध्ये भारताला जेव्हा विचारले जाते की भारतामध्ये जे आदिवासी आहेत त्यांना मूल अधिकार का बरं देत नाही, तेव्हा इथली सरकार सांगते की आम्ही ऑलरेडी दिलेले आहेत. संविधानाचे दाखले देतात. आहे ना संविधानामध्ये आमच्यासाठी तरतूद आहे, आमच्यासाठी तरतूद. कलम 242, 244 स्पष्ट सांगते स्वशासनाचे अधिकार. 5वी अनुसूचीच्या पाठ स्वशासनाचे अधिकार. ज्यांची जेवढी संख्या झाली त्यांची तेवढी भागीदारी त्या क्षेत्रामध्ये आहेत स्वशासनाचे अधिकार. 244 कलमांतर्गत जेव्हा आम्हाला स्वशासनाचे अधिकार शासनाने दिलेला आहे, त्या गडचिरोलीमध्ये 244 क्षेत्रामध्ये प्रत्येक महिन्याला 144 धारा लावली जाते. मग 244 अधिकार कुठे गेले? जमावबंदीच्या धारा शासन या ठिकाणी लावत आहेत. जमावबंदी करण्यासाठी एखाद्या शासनाला आदिवासीच्या विरोधामध्ये जजमेंट पारित करायचं आहे जिल्हा स्तरावरती, तर 5 लोक एकत्र येता कामा नये, आदिवासींनी आंदोलन करता कामा नये, आदिवासींनी आपल्या बाबी मागता कामा नये. याकरिता गडचिरोलीमध्ये वारंवार सरकार त्या ठिकाणी जमावबंदीची धारा 144 लावत असते. त्यावेळेला आमच्या संविधानिक अधिकाराचा हनन होतो. ज्या संविधानाने आम्हाला अधिकार दिलेला आहे धारा 244 अंतर्गत, त्याला मायनस करून 144 लावण्याचा शासन प्रयत्न करतो. दुसरीकडे शासन सेंट्रलला सांगतो, इंटरनॅशनल लेवलला सांगतो आदिवासीचे जे मापदंड आहेत, मूलवासीचे इंटरनॅशनल लेवल जो इंडिजिनस जो आंतरराष्ट्रीय संयुक्त राष्ट्र संघाचे जे मापदंड आहेत, त्या मापदंडामध्ये तुमच्या संस्कृतीच्या अनुषंगानं तुमची ओळख त्यामध्ये दिलेली आहे. तुमची ओळख त्यामध्ये दिलेली आहे, त्याचे मापदंड ठरवलेले आहेत. त्या मापदंडाला सुद्धा सरकार म्हणते की आम्ही ऑलरेडी त्यांना आदिवासी म्हणून ओळख दिलेली आहे. तिकडे सांगताना सरकार म्हणते आदिवासी म्हणून ओळख दिलेली आहे, आणि इतर राष्ट्रपती, मुख्यमंत्री, तुमचे आमदार, खासदार हे सुद्धा तुम्हाला जागतिक आदिवासी दिनाच्या साध्या शुभेच्छा देऊ शकत नाही. याच्यापेक्षा आमच्यासाठी कोणती शर्माची बाब असू शकतो बंधूंनो? आम्हाला याच्या विरोधात आवाज उठवणे काळाची गरज आहे. जिकडे तिकडे तुम्ही पाहाल पर्यावरण वाचवा सगळीकडे चालू आहे. सगळ्या क्षेत्रामध्ये पर्यावरणाला वाचवण्याच्या अनुषंगाने बाबी चालू आहेत. पण त्या पर्यावरणाला ज्या आदिवासीने वाचवला, त्या आदिवासीला वाचवा कोणीच म्हणून नाही राहिलं. जंगल कुठं आहे? जंगल कुठं आहे? जिथं जिथं आदिवासी आहेत त्याच ठिकाणी जंगल आहे ना. देशातला 80% जंगल आदिवासी बहुल क्षेत्रामध्ये आहे.
जिथं आदिवासी आहे तिथं जमीन आहे, जिथं आदिवासी आहे तिथं खनिज आहे, जिथं आदिवासी आहे तिथं वाघ आहे. सरकार म्हणते वाघाला वाचवा, आणि ज्या वाघाला आदिवासीनं वाचवलं त्याचं का तुम्ही त्याला भगव मारा. म्हणजे आदिवासीनं ज्या वाघाला वाचवला त्यांना तुम्ही भगव मारून. संपूर्ण भारतामध्ये 58 व्याघ्र प्रकल्प बनवण्यात आलेले आहेत. बंधूंनो, वाघाचा विरोध नाही आम्हाला. वाघाला आम्ही गोंडीमध्ये भुरकाल पेन म्हणला, मराठीत वाघदेव म्हणून त्याची पूजा करतो. यायला कोणत्या वाघाची नेवला प्रेम आहे हो? आम्ही वाघाला आपला देव मानलेला आहे, आम्ही वाघाला आपला देव मानलेला आहे. तरी सुद्धा इथली सरकार वाघाला वाचवण्यासाठी आदिवासीचा विस्थापन करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि विस्थापनामध्ये काल परवाची रिपोर्ट आहे, सगळ्यात जास्त स्थलांतर कुठला होत असेल तर तो महाराष्ट्रातील लोकांचा सध्या झालेला आहे. आणि ही परिस्थिती दिवसेंदिवस कायम होत आहे. जंगलाला कोणी वाचवलं? भारताचे जंगल आहेत तर कोणी वाचवलं? तुम्ही राजस्थान मध्ये रेता आहे म्हणता. अरे तिथं बी जे आदिवासी लोक राहतात राजस्थान मध्ये, त्या डुंगरपूर बांसवाडा क्षेत्रामध्ये जंगलच जंगल आहे. जिथं आदिवासी आहे तिथं जंगल आहे. आदिवासी हा निसर्गाची पूजा करते. आदिवासी ना तो नास्तिक है नाही आस्तिक है. आदिवासी क्या है? वास्तविक है. आदिवासी क्या है? वास्तविक है. आदिवासी जमिनीची पूजा करते. मापदंड ठरवताना संयुक्त राष्ट्र संघाने ठरवलेले मापदंड आहेत हे, की आदिवासी जमिनीची पूजा करते. आदिवासी जमिनीची पूजा करताना अंधश्रद्धा म्हणून पूजा करत नाही. ज्या जमिनीतून आम्हाला फसल भेटते त्या जमिनीची आम्ही पूजा करतो. आदिवासी झाडाची पूजा करते. झाडाची पूजा का बरं करते आदिवासी? ज्या झाडापासून आम्हाला ऑक्सिजन भेटतो त्या झाडाची पूजा करते आदिवासी. आदिवासी नदीची पूजा करते. दौराबाली संगरी तुमच्याकडे होते का नाही होत माहित नाही, परंतु आदिवासी नदीची सुद्धा पूजा करते. ज्या नदीतून आम्हाला पाणी भेटते, ज्या सूर्यापासून आम्हाला उष्णता आणि ऊर्जा भेटते त्या बाबींची आदिवासी पूजा करते. परंतु आदिवासीला अंधश्रद्धेच्या नावाखाली आदिवासींच्या ज्या विज्ञाननिष्ठ संस्कृती होत्या त्याला नष्ट करण्याचा प्रयत्न या देशामध्ये होत आहे. आणि ह्या बाबी समजणे आम्हाला काळाची गरज आहे. आदिवासींकडे पाहताना इथली सरकारही म्हणते आणि आपणही समजतो. माननीय सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे, हे म्हणतात भारत सरकार म्हणते भारतामध्ये आदिवासी नाही. या देशातला सगळ्यात मोठा कोर्ट, या देशामध्ये सगळ्यात मोठा कोर्ट म्हणजे सुप्रीम कोर्ट. सुप्रीम कोर्टाने 2 वेळा जजमेंट दिलेलं आहे. 1997 मध्ये समता जजमेंट आंध्र प्रदेश समतामध्ये सुद्धा माननीय सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिलेलं आहे. आदिवासीची या देशाचे मूळ मालिक आहे. 5 जानेवारी 2011 मध्ये सुद्धा एक जजमेंट आलेलं आहे, कैलास वर्सेस नंदाबाई बिल वर्सेस. त्या जजमेंट मध्ये सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे आदिवासीच या देशाचे मूळ मालिक आहे. सुप्रीम कोर्टानं म्हटल्याच्या नंतर सुद्धा इथली व्यवस्था तुम्हाला आदिवासी म्हणण्यास तयार नाही, आणि ती व्यवस्था तुम्हाला त्या उलट जनजाती म्हणत आहे. आदिवासी म्हणजे काय? आणि आदिवासी म्हटलंय तरी आदिवासी म्हणजे काय? गरीब, शोषित, ज्यांना अक्कल नाही, ज्यांना बुद्धी नाही, जे अधिकार जाणून घेत नाही अशी शासनाची समज आहे. परंतु आदिवासी तसे नाही. आदिवासी हा विज्ञाननिष्ठ आहे. आदिवासी हा निसर्गाला मानतो. आदिवासी हा मोहाच्या झाडाची पूजा करतो. बंधूंनो, आदिवासी मोहाच्या झाडाची पूजा करते ना. आता आदिवासी ज्या वेळेला मोहाच्या झाडाची पूजा करते त्याचा तर्क वेगळा लावला जाते. आदिवासींकडे जो तर्क आहे तो प्रॉपर तर्क आहे. ज्या वेळेला या देशामध्ये अन्नाचा शोध लागायचा होता, ज्या वेळेला या देशामध्ये अन्नाचा शोध लागायचा होता त्यावेळेला आम्ही त्या मोहाचे फुलं खाऊन आमचे वंशज आमचे पूर्वज जगले. ज्याच्या भरोश्यावर आमचा माणूस जगला त्याला आपला देव मानला. याच्यामध्ये अंधश्रद्धा आली का? अरे ज्या वेळेला सोयाबीनचा रिसर्च नव्हता, महिला मंडळी आता सोयाबीनचा तेल वापरता. नव्हता सोयाबीनचा तेल, त्यावेळेला टोरीचं तेल खात होते ना तुम्ही. त्या टोरीचा तेल त्या मोहाच्या झाडापासून बनत होता. त्या मोह फुलाला आपला देव मानला आदिवासी. अरे ज्या वेळेला मेडिकल नव्हते, दवाखाने नव्हते, डिलेव्हरी व्हायच्या, महिला कमजोर व्हायची, त्या कमजोर झालेल्या महिलेला स्ट्रॉंग करण्यासाठी त्या मोहफुलापासून जे राब तयार होते ते राब महिलेला दिली जात होती. त्याच्यामुळे त्या मोहाच्या झाडाला आदिवासीनं देव मानला. आता तुम्हाला प्रश्न येईल, मोहाचीच राब का करते? वीज सगळ्यात जास्त कोणत्या झाडावरती पडते? मोहाच्या झाडावर पडते ना. अरे मोहाच्या झाडामध्ये लोहाचं प्रमाण असल्यामुळे वीज सगळ्यात जास्त मोहाच्या झाडावरती पडते. आणि त्या मोहाच्या झाडाला आदिवासीनं आपला देव मानला. याला तुम्ही अंधश्रद्धा म्हणता. तुम्ही लहान पोरायला ते का देता? पिंकू ग्राईप वॉटर. मी दारूचं समर्थन करत नाही, पण तुम्हाला सांगतो पूर्वीच्या काळामध्ये लहान पोरायला चम्मच चम्मच देवाची एक प्रथा होती. प्रघात होता. लहान पोराला मोहाची दारू थोडीशी देत होते. पिंकू ग्राईप वॉटर मध्ये काय? मेडिकल वाल्यांना विचारा. 90% अल्कोहोलच आहे ना. 90% अल्कोहोल त्या पिंकू ग्राईप वॉटर मध्ये आहे. चम्मचभर त्या पोराला देता, त्याला सुस्ती येते. ते मेडिकलची होय तर बरी म्हणता. मोहाची दारू चम्मचभर थोडीशी त्या पोराला पाजत.
पण त्या पोरायला थोडी थोडी चम्मच देता देता त्याच्या बापायला बाटला ठोकणं चालू केला आणि त्याच्या चक्करमध्ये मोहाचा झाड बदनाम झाला. बंधूंनी, आपल्याला समजून घ्यायला लागेल आदिवासीचा विज्ञान का म्हणत होता, आदिवासींची व्यवस्था का म्हणत होती. आता परिस्थिती पहा, भयानक परिस्थिती. गडचिरोलीमध्ये 6 मुली खालती झोपलेल्या होत्या, एवढा मोठा पैसा खालती म्हणजे त्यांना झोपायला भेट नाही अशी अवस्था आदिवासींची आहे. एवढा मोठा तुमचा बजेट आणि भारतीय संविधानातील कलम 275 स्पष्ट सांगते या देशातला कुठलाही प्रकारचा बजेट तयार करण्याच्या पूर्वी, या देशातला कोणताही बजेट तयार करण्याच्या पूर्वी तुम्हाला आदिवासीचा बजेट सेपरेट काढून ठेवा लागल. तर सरकार आदिवासीचा बजेट बी लाडक्या बहिणीला वाटून राहिला. लाडक्या बहिणीला देता आमचा विरोध नाही ना. 3,500 करोड आदिवासीचा बजेट लाडक्या बहिणीला देता यार. महिला विकासाचा जो काही बजेट आहे तो मी तो द्या ना. आणि ही सगळी परिस्थिती 275 कलम असून सुद्धा इथल्या संविधानाला इथली व्यवस्था मानत नसेल तर आम्हाला त्या व्यवस्थेच्या विरोधात उभं राहावं लागेल. आणि जे काही देशामध्ये आदिवासींच्या विरुद्ध जे काही षडयंत्र आहेत त्या षडयंत्रांना आम्हाला समजून घ्यावं लागेल. आपल्या संस्कृतीला आपल्याला जोपासावं लागेल. आदिवासीच्या संस्कृतीमध्ये काय ह्या सगळ्या बाबी तुम्हाला दादा मार्गदर्शनामध्ये सांगणार आहेत. मी एक शेवटच्या संस्कृतीचा पाठ सांगतो. आदिवासी याच्या संदर्भाने माननीय संयुक्त राष्ट्र संघामध्ये तुमच्या संस्कृतीला प्राधान्य देण्यात आलेलं आहे. संस्कृती म्हणजे काय? जीवन जगण्याची पद्धत. कोण का करते, कोण कोणती यात्रा करते, आम्हाला त्याशी काही घेणं देणं नाही. आमचा विरोध पण नाही त्या बाबीला. आम्हाला दुसऱ्याचा माल खराब आहे हा सांगणे नाही आहे. आमचा चांगला कसा आहे, विज्ञाननिष्ठ कसा आहे, तर्काधारित कसा आहे हा आम्हाला समजावणे काढायची गरज आहे. आम्ही म्हणतो ना सिंधू संस्कृतीचे आम्ही वारस आहोत आणि हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून प्रूफ झालेलं आहे. 1921च्या उत्खननामध्ये सिद्ध झालेलं आहे. आदिवासीची संस्कृती डिक्लेअर झालेली आहे. आदिवासी संस्कृतीचे महत्वाचे 3 टप्पे: जन्म, मृत्यू, जन्म, विवाह आणि मृत्यू. आमच्या 3ही कल्चरमध्ये आदिवासीचा दृष्टिकोन एवढा स्ट्रॉंग आहे. त्या गोष्टी आम्हाला समजणे काढायची गरज आहे. आम्ही दिवसेंदिवस आमच्यावरती इतरांच्या पडघात होते. आम्ही पूर्वीच्या काळामध्ये तुम्ही 50 वर्ष मागे जाल, रावणवाडीमध्ये तुमच्याकडे मरकट आहे का? मरकट दफनभूमी आहे का? माणूस मेल्यावर तुम्ही गाडता का जाडता? माणूस मेल्याच्या नंतर तुम्ही. मित्रांनो, विलासदादा भोगारेसारखी आदिवासी समाजामध्ये बुद्धिजीवी लोक फार आवश्यक आहेत. समाजाला योग्य दिशा आणि एक विचारशील प्राणी म्हणजे व्यक्ती बनवण्याकरिता असे लोकांची खूप नितांत आवश्यकता आहे. आणि असे कार्यक्रम जसे आदिवासी परिषद आहेत, असे कार्यक्रम आवश्यक आहेत. आणि समाजाला जोपर्यंत विचारवंत बुद्धिजीवी वर्ग प्रबोधन करणार नाही तोपर्यंत समाजाला जर योग्य दिशा हवी असेल तर आपल्या समाजातील बुद्धिजीवी वर्ग समोर येऊन मार्गदर्शन करायलाच पाहिजे. धन्यवाद विलासदादा भोगारे, तुम्ही आले ह्या कार्यक्रमात आणि अतिशय सुंदर रीतीने तुम्ही आपली संस्कृती आणि शासन प्रशासनाविरुद्ध आदिवासी समुदाय कसा लढत आहे, झगडत आहे ह्याबद्दल विश्लेषण केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. बघत राहा यज्ञराजके यूट्यूब चॅनल, यज्ञराजके फेसबुक पेज आणि यज्ञराजके इंस्टा पेज. लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. जय शिवा, जय मूलनिवासी, जय आदिवासी.